नाही, तुम्ही म्हणता की काल स्टेटमेंट आज त्यांनी पाहणी केली, त्याची पाहणी तुम्ही ऑलरेडी 6 महिन्यांपूर्वी केली होती. आता दादाकडे पालकमंत्रीपद नुकतंच आलं, त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहणी करणं स्वाभाविक आहे. पण कसं राजकारणामध्ये टायमिंगला खूप महत्त्व असतं, हे तुम्ही नाकारणार नाही. जसं अभिनयामध्ये टायमिंगला महत्त्व आहे, तसं राजकारणातही टायमिंगला महत्त्व आहे. काल त्यांनी एक स्टेटमेंट केलं आणि आज लगेच पाहणी सुरू केली, तेव्हा त्यांनी आतापासूनच बाया सरसवायला सुरुवात केली आहे. मला वाटतं की आपल्याच माध्यमातून त्यांचे जे स्टेटमेंट मला ऐकायला मिळालं ते असं होतं की त्या स्टेटमेंटचा आणि आजच्या पाहणीचा काही संबंध नाही. आणि जसं आपण म्हणालात की त्यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेल्या मागच्याच महिन्यात मी दादांची भेटही घेतली होती. ही अनेक विकास कामं गेली म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर मधल्या काळामध्ये अनेक विकास कामं ही रखडलेली आहेत. आपण बघत असाल तर जिल्हा नियोजनच्या बैठका सुद्धा आधी जेव्हा दादा पालकमंत्री होते तेव्हा जेवढ्या रेग्युलरली बैठका व्हायच्या तेवढ्या रेग्युलरली मधल्या काळात बैठका सुद्धा होत नव्हत्या. आणि यामुळे अनेक लोकांची जी कामं आहेत ती अनेक कामं अडलेली आहेत. म्हणजे अनेक कामं अशी आहेत की जी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून होऊ शकतात, पण या अनेक कामांचे प्रस्ताव देऊन सुद्धा या कामांना मंजुरी मिळालेली नाहीये. आणि असं सगळं असतानाच्या पार्श्वभूमीवर आता जेव्हा दादा स्वतः पाहणी करतात तेव्हा या कामांना गती मिळेल अशी नक्की अपेक्षा आहे. दादांची पाहणी तुम्हाला वाटतं की राजकीय नाही, कारण दादांचा त्या मतदारसंघावरती पगडा आहे. म्हणजे जर आपण थोडंसं अरिथमेटिक बघायला गेलो, तिथलं गणित बघायला गेलो, तर तुमच्या मतदारसंघांमध्ये जे आमदार आहेत त्यातल्यापैकी मॅक्सिमम आमदार हे अजितदादांसोबत आहेत. त्यामुळे त्यांचं म्हणणं जर असेल की या मतदारसंघामध्ये ताकद आहे, तर ही तुमच्यासाठी चिंतेची बाब आहे का? नाही, अशी चिंतेची नाही बाब म्हणतायत, कारण आदरणीय दादा हे अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांचा तितका दांडगा संपर्क आहे. कामाच्या बाबतीत दादांचा कोणी हात धरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांचा अत्यंत दांडगा जनसंपर्क आहे, हेही जितकं खरं आहे. त्याचवेळी नाण्याची एक दुसरी बाजू अशी, या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा. म्हणजे तुम्ही आज बघू शकता तर माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 8 धरणं आहेत. एकेकाळी दुष्काळी असणारा माझ्या मतदारसंघाचा बराचसा भाग हा आदरणीय पवार साहेबांच्या या सगळ्या सिंचन धोरणामुळे हा भाग खूप सुरळीत आता सुजलाम सुफलाम झालेला आहे. आदरणीय पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेच्या त्यांच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येताना आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. मग चाकण MIDC असेल, रांजणगाव MIDC असेल, या संदर्भातल्या उद्योगांच्या माध्यमातून निर्माण होणारा रोजगार हे सगळं करणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. इतकंच नाही तर IT क्षेत्रामध्ये जी महाराष्ट्रानं क्रांती केली, विशेषतः आपल्या सगळ्यांना हिंजवडीला IT पार्क जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा हैदराबाद हे IT क्षेत्रात फार पुढे जात असताना पवार साहेबांनी त्यावेळी हिंजवडीमध्ये IT पार्क आणला. आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मगरपट्टा सिटीच्या परिसरामध्ये असेल किंवा आमच्याकडे तळवड्याचं IT पार्क असेल, या सगळ्या धोरणांमध्ये आदरणीय पवार साहेबांचा फार महत्वाचा वाटा आहे. आणि ही कृतज्ञतेची जाणीव, आदरणीय पवार साहेबांच्या प्रती असणारी कृतज्ञतेची जाणीव आपण जर माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरलात तर ठाई ठाई ती कृतज्ञतेची जाणीव दिसून येते.